वृषभ राशी तुमच्या घरात बसलाय एक भयंकर कपटी काळा नाग, हे ऐकून धक्का बसेल. वृषभ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, श्री स्वामी समर्थ. आज एक असा गुप्त पडदा उघडणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांमागचं लपलेलं कारण हे समोर येऊ शकतं. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि खूप दिवसांपासून सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करतात, प्रामाणिकपणे प्रत्येक काम पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, तरीही यश तुमच्या हातात येत नाही. जेव्हा एखादं चांगलं काम पूर्ण व्हायची वेळ येते, अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी अडचण येते आणि संपूर्ण काम बिघडून जातं. अशा वेळी माणसाचा स्वतःचा विश्वास उडू लागतो आणि मनात सतत निराशेचे विचार येऊ लागतात. गेल्या काही दिवसात किंवा अगदी महिन्यात तुम्ही अनुभवलेले असलेले आणि की हातात आलेला पैसा अचानकच निघून जातो. कुठे ना कुठे उगाचच मोठे खर्च हे समोर येतात आणि साठवलेले पैसे वाचवणे फार कठीण झालं आहे. कितीही कमावले तरी महिन्यात शेवटी खिशात काहीच उरत नाही आणि कर्जाचा डोंगर हळूहळू वाढत चालला आहे. आणि घरात पैशांवरून सतत कटकटी सुरू आहेत. इतकंच नाही तर घरात सतत कोणाचं ना कोणाचं आजारपण चालू आहे. एकाचं औषध संपत नाही तोवर दुसरा आजारी पडतो. डॉक्टरांकडे फेऱ्या मारून खूप औषधं घेऊनही आजार काही पूर्णपणे नीट होत नाही. औषधांवर पाण्यासारखा पैसा खर्च होतो, पण आजाराचं मूळ कारण कुणालाही घरात समजत नाही. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. घरातील आनंदाचे वातावरण देखील पूर्णपणे निघून गेलं आहे आणि त्या जागी एक अनामिक उदासपणा पसरला आहे. नवरा बायकोमध्ये आणि घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भयंकर भांडणं होत आहेत. पूर्वी जिथे खूप प्रेमाने आपुलकी होती, तिथे आता प्रेमाऐवजी सतत चिडचिड, दुरावा आणि एकमेकांवर संशय वाढला आहे. लहान सहान गोष्टींवरून मोठे वाद होता आणि घरातील शांतता पूर्णपणे संपून जाते. कामावरून घरी परत आल्यावर तर शांतता मिळण्याऐवजी मन अधिकच अस्वस्थ होऊ लागतं. घरात पाऊल ठेवताच मनावरील दडपण अचानक वाढू लागतं. अनेकदा रात्रीच्या वेळी तुम्हाला भयंकर आणि भीतीदायक स्वप्न पडतात. झोपेत कोणीतरी पाठलाग करत असल्याचा तुम्हाला भास होतो. रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते, अंगाला थंड घाम सुटतो आणि विशेषतः रात्री 2 ते 4 या वेळेत अजिबात झोप लागत नाही. डोळे मिटले तरी विचित्र विचार हे मनात येऊ लागतात, ज्यामुळे रात्रीची झोप ही पूर्णपणे उडून जाते आणि सकाळी उठल्यानंतर प्रचंड थकवा जाणवतो. हा सगळा मानसिक ताण आणि भीती तुम्हाला आतून हळूहळू खूप त्रास देत आहे. तुमचं मन आणि शरीर फार खचून गेलं आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं उगाचच किंवा अपघाताने घडत नाही, तर या सर्व त्रासांमध्ये केवळ तुमचं नशीब किंवा परिस्थिती वाईट जबाबदार नाही, तर एक भयंकर कारण देखील इथून पुढे लपलेलं आहे. ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक अभ्यासानुसार तुमच्या अत्यंत जवळचाच एखादा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस तुमच्या प्रगतीवर जळत आहे आणि तो माणूस तुमच्या सुखी संसारावर आणि यशावर वाईट नजर ठेवून आहे आणि घरावर काळी शक्ती किंवा करणीबाधा करत असल्याची देखील तुम्हाला स्पष्टता दिसून येत आहे. तुमच्या प्रगतीचा आलेख थांबवण्यासाठी आणि तुमच्या घरातील आनंद हा हिरावून घेण्यासाठी हा सगळा डाव आखला जात आहे. जेव्हा वृषभ राशीच्या ग्रंथांची आणि मुख्यत्वे राशीस्वामी शुक्राची स्थिती ही बिघडते, तेव्हा तुमच्या राशीवर आणि पैशांवर, नशिबावर खूपच मोठा परिणाम किंवा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतो. राशीतील ग्रहांचा समतोल बिघडल्यामुळे शुभ ऊर्जा ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. शुक्र खराब झाल्यामुळे आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी ही नष्ट होते. पैशांचं मोठं नुकसान होतं, नवीन उत्पन्नाचे मार्ग बंद होतात आणि नशिबाची साथ पूर्णपणे मिळणं बंद होतं. तुमचा चालू असलेला व्यवसाय अचानक बंद होतो. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळत नाही आणि सहकाऱ्यांशी विनाकारण तुमचे मतभेद सुरू होतात. अशा वेळी तुमच्या चेहऱ्यावर हसणारी, गोडगोड बोलणारी किंवा प्रचंड मनात वाईट विचार ठेवणारी एक व्यक्ती तुमच्या अगदी जवळ येते. ती व्यक्ती समोर अतिशय प्रेमळपणा दाखवते, पण पाठीमागे तुमचं एकही संधी तुम्हाला अपमान करण्याची, नुकसान करण्याची सोडत नाही. तिच्या नावाची सुरुवात YDHC आणि L या अक्षरांपासून एखाद्या अक्षराने असू शकते, जे सतत तुमच्या कामाची, पैशांशी किंवा पुढील प्लॅनची चौकशी करतात. ती व्यक्ती तुमच्या घरात नवीन काय चाललं आहे, तुमचं पुढचं बेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असते. तर ती व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि आर्थिक व्यवहारात
खूप जास्त लक्ष देत असेल तर तुम्ही अजिबातच दुर्लक्ष करू नका आणि लगेच सावध व्हा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता अशा माणसांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी खूप मोठं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे म्हणूनच पुढील काही दिवस तुमचे पैशांचे निर्णय किंवा तुमच्या कामाच्या योजना, नवीन गुंतवणूक किंवा महत्त्वाची कागदपत्र, पासवर्ड, OTP किंवा बँकेची कोणतीही माहिती अजिबातच कुणाला सांगू नका. पूर्णपणे ही माहिती गुपित ठेवा. घरातील गुप्त गोष्टी बाहेर कुणाजवळही बोलून दाखवू नका. अगदी विश्वासातल्या माणसासमोरही आपले प्लॅन्स हे कधीही उघड करू नका. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेध भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कुणाच्याही सांगण्यावरून पैसे कुठेही तुम्ही अडकवू नका. पैसे अडकवताना नक्की विचार करूनच पैसे अडकवा आणि कोणासाठीही जमिनावर दावर राहू नका आणि भावनेच्या भरात जाऊन कुणालाही मोठी रक्कम तर अजिबातच देऊ नका. कारण लोक तुमच्या साधेपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करतील. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराचा पक्का पुरावा हा स्वतःकडे नक्कीच असू द्या. दुसऱ्यांवर डोळे झाकून विश्वास न ठेवता फक्त स्वतःच्या बुद्धीवर आणि विवेकावर विश्वास ठेवा. पण तुम्हाला अजिबात या ठिकाणी घाबरून जाण्याचं किंवा हताश होण्याची अजिबातच काही गरज नाही. कारण प्रत्येक समस्येवर आपल्या शास्त्रात अत्यंत सोपे आणि अचूक उपाय सांगितले आहे. या सर्व नकारात्मकतेतून, वाईट नजरेतून आणि त्रासातून बाहेर पडण्यासाठी एक खूप सोपा आणि साधा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय घरातील वातावरण सकारात्मक करेल आणि सर्व वाईट शक्तींचा नाश करेल. शुक्रवारी किंवा सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करून महालक्ष्मी किंवा भगवान शिव यांची मनापासून पूजा करा. पूजेमध्ये 11 पांढरी फुलं, थोडे अक्षत म्हणजे अक्षदा, तांदूळ, साखर आणि छान सुगंधी वास येणारं अत्तर श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर शांत मनाने बसून ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय या सोप्या आणि शक्तिशाली मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्राच्या जपाने तुमच्या सभोवतालचे मंडल हे सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. पूजा पूर्ण झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे छान तोरण बांधा. तोरणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते आणि सकारात्मक शक्तींचाच फक्त प्रवेश होतो. संध्याकाळी देवापुढे तुपाचा दिवा लावा. कापूर आणि गुगळचा धूप संपूर्ण देवाला दाखवा. कापूर आणि गुगळच्या धुरामुळे घरातील वाईट स्पंदनं दूर होतील आणि एक नवीन पवित्रता निर्माण होईल. शेवटी गंगाजल आणि तुळशीची पानं शिंपडा. प्रत्येक कोपऱ्यात श्रद्धेने शिंपडा. असे नियमाने केल्यास वृषभ राशीवरील सर्व प्रकारची वाईट शक्ती, करणी-बाधा आणि नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तुमच्या घरात पुन्हा एकदा धन, सुख, समृद्धी, शांती आणि या चांगल्या गोष्टींचा प्रवाह अगदी पूर्वीसारखा सुरू होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज दूर होऊ शकतो, पण प्रेमाचं वातावरण पुन्हा निर्माण होईल. जर तुम्हाला ही माहिती आणि हे मार्गदर्शन खरोखर आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमचे अनुभव जर आम्हाला सांगायचे असतील तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान लिहून आम्हाला नक्की कळवा. हनुमंताच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.